नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवी आपलं आरंभ MPSC अकॅडमीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण या अगोदर पाहिले होते विविध खेळ, त्यामध्ये क्रिकेट, हॉकी, तसेच व्हॉलीबॉल, फुटबॉल ह्याविषयी आपण परिपूर्ण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आपण पाहूया आता बॅडमिंटन हा खूप आवडता विषय आहे, जो की आयोगाचा आहे. लॉन टेनिस, त्याचे प्रकार कसे होतात आणि त्यांचे खेळ कोणत्या प्रकारे होतात, त्यामध्ये आपण पूर्ण हे डिटेलमध्ये पाहूयात. तर बॅडमिंटन सुरुवातीस घेऊयात. बॅडमिंटन हा आधुनिक बॅडमिंटनचा विकास इंग्लंडमध्ये झाला. याची सर्वोच्च संस्था ही आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशनची स्थापना 1934 मध्ये केली गेली. वर्ल्ड चॅम्पियनशिप, त्यालाच बॅडमिंटनची सुरुवात 1977 मध्ये झाली होती. त्याचे मोजके आहेत, जे की बॅडमिंटन खेळण्यासाठी जे लांबी, उंची आणि जो बॉल असतो तो कोणत्या प्रकारचा असतो ते आपण सविस्तर पाहूया. तर त्या कोर्टाची लांबी असते 44 फूट आणि त्याची उंची असते 20 फूट. त्या नेटची उंची असते 5 फूट. कॉर्कचे वजन असते, तो जो आपण शेड मारतो त्याचे वजन असते 4.74 ते 5.51 ग्रॅम इतके असते. तर रॅकेटचे वजन असते 80 ते 140 ग्रॅम इतके त्याचे वजन असते. तर बॅडमिंटन संबंधित काही शब्द आहेत, जे की जोड्या लावामध्ये आपल्याला विचारल्या जाते. एका बाजूला खेळ विचारला जातो आणि दुसऱ्या बाजूला संबंधित शब्द विचारले जातात. तर त्या संबंधित बॅडमिंटनच्या संबंधित आपल्याला ते शब्द लक्षात ठेवूयात, की पहिला आहे कोर्ट, लॉंग सर्व्हिस, नेट, फॉल्ट, डबल फॉल्ट, सर्व्हिस ब्रेक, मॅच पॉईंट, सेट पॉईंट, हाय सर्व्हिस, क्रॉस शॉट, सर्व्हिस चेंज, ड्यूश, त्यानंतर ड्रॉप, ड्राईव्ह, लॉब, स्मॅश, लव, लेट, लव ऑल इत्यादी शब्द बॅडमिंटनशी संबंधित आहेत. हे महत्त्वाचं होतं. त्यानंतर मित्रांनो आपण घेऊ लॉन टेनिस. तर त्याचे प्रकार कोणते आहेत? त्याचे प्रकार असतात 4. कोणकोणते? तर ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि US. हे अशी कोणतीच एक्झाम नाही की ज्यामध्ये ह्यावर प्रश्न विचारलेला नाही. तर आपण लोसेंटमधून ही माहिती काढली. त्या व्यतिरिक्त अतिरिक्त माहिती काढून वेगवेगळे पुस्तक वाचून त्याच्यातून माहिती काढलेली आहे आणि आपणास आम्ही अवेलेबल करून देत आहोत. तर पाहू लॉन टेनिसबद्दल माहिती. या खेळाची स्थापना किंवा सुरुवात म्हणता येईल इंग्लंडमध्ये झाली. टेनिसचा सर्वोच्च संस्था इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन, त्याला शॉर्टमध्ये ITF असे म्हटले जाते. तर तिची स्थापना झालेली आहे 1913 आणि शहर आहे पॅरिस शहर. ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन, फ्रेंच ओपन, तसेच ओपन चॅम्पियन, ग्रँड स्लॅम असे यामध्ये सामील आहेत. तर पहिली आहे ऑस्ट्रेलिया ओपन, जे जानेवारीमध्ये मेलबर्न 1905 पासून सुरू झाले. पुरुष एकल ट्रॉफी नॉर्मन ब्रुक्स द विझार्ड व एकल ट्रॉफी ड्रॅफ्ने एचवुड यांच्या नावाने. त्यानंतर फ्रेंच ओपन. तर फ्रेंच ओपन 1891 मध्ये मे पॅरिस पासून सुरुवात झाली. ते ट्रॉफी आहे रोलँड गॅरोस या नावाची. तर विम्बल्डनची आहे जून जुलैमध्ये सुरुवात होते. तर 1877 मध्ये इंग्लंड पासून त्याची सुरुवात झाली. पुरुष एकल ट्रॉफी जेंटलमॅन सिंगल्स ट्रॉफी व महिला एकल ट्रॉफी रोजवॉटर डिश या व्हिनिस रोजवॉटर डिश असे म्हटले जाते. तर US ओपन ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भरते. ती सुरुवात झाली 1881 पासून न्यूयॉर्क येथे. तर आपण याची सविस्तर माहिती पाहूयात. तर बॅडमिंटन हा एक लोकप्रिय रॅकेट खेळ आहे, जो की 2 किंवा 4 खेळाडू एकेरी किंवा दुहेरी खेळू शकतात. यात खेळाडू नेटवरून शटलकॉक, एक हलका बॉल ज्याला पिसे लावलेले असतात, त्याला मारण्यासाठी रॅकेटचा वापर केला जातो.
तर त्या खेळाचे फायदे काय आहेत ते पण पाहूया. यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे, स्नायूंना बळकटी देणे आणि मानसिक आरोग्य सुधारणे ह्या खेळामागील उद्देश आहेत. त्यानंतर आपण पाहूयात बॅडमिंटनचे मूलभूत नियम काय असतात. हा सामना 21 गुणांचा असतो. प्रत्येक खेळाडूला किंवा जोडीला सर्व्हिस मिळते आणि गुण मिळवण्यासाठी शटलकॉकला प्रतिस्पर्ध्याला कोर्टात मारणे आवश्यक असते. जर शटलकॉक जमिनीवर पडला किंवा चुकीच्या ठिकाणी गेला तर तो गुण प्रतिस्पर्ध्याला मिळतो. जर स्कोर 20-20 ने बरोबर सुटला, जर स्कोर उदाहरणार्थ आपण समजा 20-20 ने सुटला, तर ज्याला 2 गुणांची आघाडी मिळेल तो खेळाडू जिंकतो. आणि जर स्कोर 29-29 असा बरोबरीने सुटला तर 30वा गुण मिळणारा खेळाडू किंवा ती जोडी हा सामना जिंकतो. अशा प्रकारे ह्या सामन्यांचे मूलभूत नियम आहेत. आणि त्या प्रकारे आता आपण पाहू त्यांचे मानसिक फायदे काय आहेत. बॅडमिंटनमुळे तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि आत्मविश्वास देखील वाढतो. ह्या मागील मानसिक फायदे आहेत. त्या मग सामाजिक फायदे असतीलच तर ते देखील आपण जरूर पाहूयात. सामाजिक फायदे असे आहेत, ज्या खेळाडूमुळे मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आनंद मिळतो, ह्यामध्ये सामाजिक फायदा दिसून येतो. तर त्या बॅडमिंटनचे प्रकार आहेत. बॅडमिंटनमध्ये एकच प्रकार नाही, हे आपल्यास माहिती आहे. तर मी ते देखील सांगतो की त्याचे प्रकार आहेत आणि त्याचे प्रकार कोणकोणते हे सांगतो. तर एकेरी, त्याला सिंगल असे म्हटले जाते, जे की एका बाजूला एकच खेळाडू असतो. तर दुसरा पाहू दुहेरी असतो, जो डबल्स म्हटला जाते. याला एका बाजूला 2 खेळाडू असतात. तर तिसरा बॅडमिंटनचा प्रकार आहे मिश्र दुहेरी, त्यालाच मिक्स्ड डबल असं म्हटलं जाते. ते एका बाजूला एक पुरुष आणि एक महिला असे खेळाडू असतात. म्हणजे 2 बाजूला एक पुरुष आणि एक महिला असे एक बाजूला असतात. हा तिसरा प्रकार आहे. तर ह्या खेळासाठी साहित्य काय काय लागते ते देखील पाहूयात. ह्या खेळासाठी रॅकेट, बॅडमिंटन खेळण्यासाठी खास रॅकेट लागते. त्यानंतर शटलकॉक लागतो, हे प्लास्टिकचे बनवलेले असते. आणि त्यानंतर लागते कोर्ट बॅडमिंटन खेळण्यासाठी एक आयताकृती कोर्ट आवश्यक असते. त्या कोर्टाची जे मोजमाप आहे तो आयताकृती पाहिजे. त्यानंतर नेट, कोर्टच्या मध्यभागी नेट लावले जाते. त्यानंतर लॉन टेनिस, हा एक अतिशय असा लोकप्रिय खेळ आहे ज्यामध्ये 2 खेळाडू एकेरी किंवा दोन जोड्या दुहेरी असे एकमेकाविरुद्ध लढतात. खेळाडू रॅकेटने चेंडू मारून तो कोर्टाच्या जाळीच्या पलीकडे पाठवतात. गुण मिळवण्यासाठी प्रतिस्पर्ध्याला चेंडू परत मारण्यात अपयश आल्यास ते गुण मिळवले जातात. लॉन टेनिसचे नियम असे आहेत. हा खेळ खेळण्यासाठी आयताकृती कोर्ट असतो, ज्याच्या मध्यभागी जाळी असते. तर ह्याचं आयोजन कोण करते? लॉन टेनिस ही जी स्पर्धा आहे त्याचं आयोजन कोण करते? तर इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन, यालाच आपण शॉर्टमध्ये ITS या नावाने देखील ओळखले जाते. तर ह्याचे टोटल ग्रँड्स म्हणजे की खेळाचे प्रकार जसे असतात त्याचे ग्रँड्स असतात. तर किती आहेत? 4 ग्रँड स्लॅम. त्याच्या टुर्नामेंटचे प्रकार आहेत 4. तर 4 ग्रँड स्लॅम असं देखील म्हटलं जाते. तर ते कोणकोणते आहेत? तर ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि US ओपन. तर ऑस्ट्रेलियन ओपन जानेवारीमध्ये असते. ती कोणत्या कोर्टवर खेळल्या जाते? तर हार्ड कोर्ट. फ्रेंच ओपन मे-जूनमध्ये असते. ती क्ले कोर्टवर खेळल्या जाते. विम्बल्डन जून-जुलैमध्ये असते. ती ग्रास कोर्टवर खेळल्या जाते. आणि US ओपन ऑगस्ट ते सप्टेंबर या दरम्यान असते, तर ती हार्ड कोर्टवर खेळल्या जाते. त्यानंतर सर्वात जुने जर विचार केले तर विम्बल्डन या प्रकाराची सुरुवात 1877 मध्ये झाली. US ओपन झाली 1881, फ्रेंच सुरू झाली 1891 आणि ऑस्ट्रेलियन सुरू झाली 1905. म्हणजे हे लक्षात ठेवा, विम्बल्डन सुरू झाली 1877, US ओपन सुरू झाली 1881, फ्रेंच सुरू झाली 1891 आणि ऑस्ट्रेलियन ओपन सुरू झाली 1909. तर 2023 ऑस्ट्रेलियन ओपन ही मेलबर्न येथे झालेली. विजेता पुरुष होता नोवेल जोकोविच आणि महिला होती आर्याना. ग्रँड स्लॅम लॉन टेनिस.
लॉन टेनिस. ऑस्ट्रेलियन ओपन 2020 पुरुष विजेता नोवाक जोकोविच हा सर्बियाचा खेळाडू आहे, तो होता. फ्रेंच ओपनमध्ये 2019 पुरुष एकल विजेता राफेल नदाल हा स्पेनचा खेळाडूने खेळलेला आहे. त्यानंतर विम्बल्डन 2019चा पुरुष एकल विजेता नोवाक जोकोविच हा सर्बियाचा खेळाडूने जिंकलेला आहे. तर ऑस्ट्रेलियन ओपन 2020 पुरुष उपविजेता डोमिनिक थिएम ऑस्ट्रियाचा हा खेळाडू होता. तर आता पाहू आपण ऑस्ट्रेलियन ओपन ही कशी खेळल्या जाते आणि त्याचा थोडासा इतिहास जाणून घेऊया. ऑस्ट्रेलियन ओपन ही दरवर्षी जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियामधील शहर आहे मेलबर्न ह्या ठिकाणी भरते. ऑस्ट्रेलियन ओपनची सुरुवात 1905 मध्ये झाली. त्यावेळी ती ऑस्ट्रेलियन चॅम्पियनशिप म्हणून ओळखले जात होते. 1969 मध्ये स्पर्धेचे नाव ऑस्ट्रेलियन ओपन असे करण्यात आले. त्यानंतर ही स्पर्धा मेलबर्न, सिडनी, ॲडलेड, ब्रिस्बेन, पर्थ आणि न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च येथे हॅस्टिंग्ज शहरामध्ये आयोजित केली गेली. त्यानंतर सध्या ही स्पर्धा मेलबर्न पार्क येथे खेळली जात आहे. त्याचे मैदान असते. ऑस्ट्रेलियन ओपन ही हार्ड कोर्टवर खेळले जाते, जो की पृष्ठभाग हा कठीण असतो. त्यामध्ये आता पाहूया आपण की पुरुष महत्त्वाचे खेळाडू आहेत. त्या खेळाशी संबंधित आहेत. पुरुष नोवाक जोकोविच सर्वाधिक याने 10 ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले आहेत. कोण आहे तर नोवाक जोकोविच हा सगळ्यात जास्त ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जिंकणारा खेळाडू म्हणजे नोवाक जोकोविच 10 वेळा याने जिंकलेले आहे. त्यानंतर महिला आहे सेरेना विल्यम्सने ही स्पर्धा 7 वेळा जिंकलेली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2025 मध्ये भारतीय खेळाडू सुमित नागल एकेरी आहे आणि रोहन बोपन्ना दुहेरीमध्ये खेळणार आहेत. त्यानंतर पाहू आपण फ्रेंच ओपन हा दुसरा प्रकार. तर फ्रेंच ओपन ज्याला रोलँड गॅरोस असे देखील म्हणून ओळखले जाते. ही स्पर्धा दरवर्षी फ्रान्समधील एक शहर आहे पॅरिस येथे आयोजित केली जाते. ही स्पर्धा ग्रँड स्लॅम स्पर्धेतील मालिकेतील ही दुसरी स्पर्धा आहे. तिचे नाव फ्रेंच ओपन हे रोलांड ग्रॉस ह्या नावाने ठेवलेले आहे. तर ठिकाण पॅरिस आणि शहर आहे फ्रान्स देश, पॅरिस शहर आणि वेळ आहे ती खेळण्याची मे ते जूनच्या दरम्यान. त्या कोर्टाचा प्रकार आहे क्ले कोर्ट, म्हणजेच माती असणारी लाल माती असते, त्यावर फ्रेंच ओपन खेळल्या जाते. त्यानंतर त्या कोर्टाचा आपण पाहूयात ग्रँड स्लॅमपैकी ही दुसरी आहे, जिची स्थापना 1891 मध्ये झालेली आहे. त्या फ्रेंच ओपन ह्या नावाचा अर्थ आहे रोलँड गॅरोस. हे एक प्रसिद्ध फ्रेंच वैमानिक होते. त्यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे. आता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. फ्रेंच ओपन ही जगातील सर्वात प्रतिष्ठित क्ले कोर्टवर स्पर्धा खेळली जाते. या दिग्गज खेळाडू राफेल नदाल याने 14 वेळा पुरुष एकेरीचे पदक पटकावले आहे. तर राफेल नदालने फ्रेंचमध्ये 14 वेळा पदक पटकावलेले आहे. त्यानंतर ह्या स्पर्धेचे स्वरूप कसे असते तर यामध्ये पुरुष एकेरी, महिला एकेरी आणि पुरुष महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी असा समावेश असतो. म्हणजे एक पुरुष खेळू शकतो. दुहेरी असेल तर एक महिला एक पुरुष असे दोन्ही बाजूला एक महिला एक पुरुष, एक महिला एक पुरुष आणि दुहेरी असे मिश्र दुहेरी समावेश असतो. तर 2024चे फ्रेंच ओपनचे आपण विजेते पाहूयात. पुरुष एकेरीमध्ये कार्लोस अल्काराज याने, तर महिला एकेरीमध्ये इगा स्वियातेक हे जिंकलेले आहे. तर 2025 मध्ये फ्रेंच ओपन कोको गोल्फने 2025 ची मालिका एकेरी स्पर्धा जिंकली आहे. आता त्यानंतर पाहू आपण ह्या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाची असणारे आणि प्रसिद्ध असणारे विम्बल्डन टेनिस स्पर्धा ही फार विचारलेली आहे. तुम्ही चेक करू शकता की विम्बल्डनवर प्रश्न विचारलेले आहेत. तर त्याचा आम्ही सविस्तर तुम्हाला देत आहोत की विम्बल्डन स्पर्धा कशी खेळल्या जाते आणि कुठे खेळल्या जाते, त्याचा इतिहास काय आहे, त्याचे विजेते कोण आहेत, त्याची स्थापना कशी झाली आहे ते आपण यामध्ये पाहूयात. तर विम्बल्डन टेनिस स्पर्धा
या स्पर्धेला द चॅम्पियन विम्बल्डन म्हणून देखील ओळखले जाते. ही स्पर्धा दरवर्षी लंडनच्या विम्बल्डनमध्ये खेळली जाते. ऑल इंग्लंड लॉन टेनिस आणि क्रिकेट क्लब ही मॅच आयोजित केली जाते. तर ही एकमेव अशी स्पर्धा आहे की ती ग्रास कोर्टवर खेळली जाते. तर त्याची अधिक माहिती घेऊयात आपण. तिचा इतिहास पाहूयात की विम्बल्डन ही स्पर्धा 1877 पासून सुरू झाली आहे. ते 1877 पासून ऑल इंग्लंड क्लबमध्ये आयोजित केले जाते. त्याचं कोर्ट आहे, खेळण्याचे जे ठिकाणाला त्याला कोर्ट म्हणतात. त्या कोर्टाचं जे स्ट्रक्चर आहे ते आहे ग्रास कोर्ट वर खेळले जाते. ही इतर स्पर्धेच्या वेगळी आहे, हे विशेष आहे. तर या खेळाचे नियम असतात. तर विम्बल्डन टेनिस स्पर्धा तर तिचे खेळण्याचे नियम आहेत. विम्बल्डनमध्ये काही खास नियमापैकी एक जसे की खेळाडूंनी पांढरे कपडे घालणे बंधनकारक आहे. तर हा नियम सर्वांना लागू होतो जो की विम्बल्डन खेळणारे खेळाडू असतात. त्यानंतर त्याचे विजेते दरवर्षी पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष महिला दुहेरी, मिश्र दुहेरी यांच्यातून विजेते निवडले जातात. त्यानंतर 2024चे 38वी पुरुष एकेरी भरली. त्यामुळे विजेता होता कार्लोस अल्कराज आणि महिला होती बार्बोरा क्रॅचेकोव्हा ही महिला होती. तर 2023ची पाहू तर 127वी होती ती पुरुष व एकेरी असे दोन्ही. विजेता होता कार्लोस अल्कराज आणि महिला होती मार्कोटा व्हाड्रासोवा. तर 2025ची 39वी झाली. त्या पुरुष एकेरीमध्ये कार्लोस अल्कराज हा जिंकलेला आहे. त्यानंतर आपण पाहू US ओपन. तर US ओपनमध्ये याची सुरुवात झाली 1881 मध्ये. ही 4थ्या प्रकारची स्पर्धा आहे जी की टेनिसची 4थ्या प्रकारची सर्वात प्रसिद्ध आणि जगप्रसिद्ध असणारे. US ओपन याची सुरुवात 1881 मध्ये झाली. न्यूयॉर्क शहर होतं. तर ते बोली जीन किंवा राष्ट्रीय टेनिस केंद्रात खेळले जाते. तिचे स्वरूप आहे ही स्पर्धा हार्ड कोर्टवर खेळली जाते. 4 ग्रँड स्लॅमपैकी ही महत्त्वाची अशी एक US ओपन टेनिस आहे. स्पर्धेचे ज्या टप्पे आहेत, ह्या स्पर्धेचे काही टप्पे आहेत ज्यामध्ये पुरुष महिला एकेरी आणि पुरुष महिला दुहेरी तसेच मिश्र दुहेरीचे सामने होतात. त्यानंतर भारतीय खेळाडू आता आपल्या भारताकडून कोण कोण खेळले जाते त्यांची नावे देखील आपणास विचारले जाते. तर महेश भूपती, लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा यांनी या स्पर्धेत यश मिळवलेले आहे. तर सर्वाधिक US ओपन यांनी जिंकले. तर कोणी जिंकले तर विली अँडरसन, बॉबी जॉन्स, बेन होगन आणि निकोलस यांनी प्रत्येकी 4 विजय मिळवले आहेत आणि सलग 3 विजयासह सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम अँडरसन यांच्या नावाने आहे. ते 1903 ते 5 असं सलग त्यांनी 3 वर्ष 4 पदक असे जिंकलेले आहेत. तर विम्बल्डन विषयी आपण पाहिलेत. आता टेनिसबद्दल फ्रेंच ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, त्यानंतर विम्बल्डन टेनिस स्पर्धा, त्यानंतर US ओपन अशा टेनिसच्या प्रसिद्ध आणि त्यांचा इतिहास आणि यावरचे स्पर्धक हे सर्व आपण ह्यामध्ये पाहिलेलं आहे. ह्यानंतर मित्रांनो टेनिस स्पर्धा 4 प्रकारच्या होत्या ते आपण पाहिलेल्या आहेत. ह्यानंतर पाहू आपण ह्या संबंधित विविध पुरस्कार आणि राहिलेले जे महत्त्वाचे खेळ आहेत ते देखील आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. तर मित्रांनो आपण आता पुढील लेक्चरमध्ये पाहत असताना जे खेळासंबंधित सर्वोच्च पुरस्कार आहेत, द्रोणाचार्य पुरस्कार, खेळाडू पुरस्कार असे वेगवेगळे जे काही पुरस्कार येतील ते आपण ह्यामध्ये कव्हर करूयात. त्यामुळे मित्रांनो आमचं YouTube चॅनल आरंभ करिअर अकादमी हे तुम्ही आम्हाला प्रतिसाद देत आहात आणि ते पुढेही देखील असेच चालू राहील अशी अपेक्षा करतो आम्ही. आणि तुमच्यासाठी जास्तीत जास्त की आम्ही लुसेंटमधूनही डाटा गोळा करत आहोत, त्याचं ट्रान्सलेटर करत आहोत. त्यानंतर वेगवेगळे पुस्तकं एकत्र करून आम्ही तुमच्यासाठी डाटा एकत्र अवेलेबल करून देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे आणि ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर तुम्ही देखील मित्रांनो आमच्या आरंभ MPSC करिअर अकादमीला अवश्य भेट द्या. आपल्या मित्रांनाही सांगा. आपलं चॅनल आहे ते आम्ही तुमच्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शनासाठी आम्ही उपलब्ध राहू.
जर काही प्रश्न असतील तर आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारत चला. आम्ही तुम्हाला वेळोवेळी त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, धन्यवाद. आपण लवकरच पुढील लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.